राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पीक विमा आता मिळण्यास सुरुवात झाली आहे. परंतु काही शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या बँक खात्याच्या वरती अजून पण जमा झाला नाही. तिकडूनच केंद्र सरकारने पीक विमा सोडलेला आहे, परंतु पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजून पण जमा झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने मीटिंग घेऊन नेमकं शेतकऱ्यांना काय पीक विमा जमा होत नाही याची 4 कारणे आता शेतकऱ्यांना सांगून टाकली आहे. आता याचीवरती जसं की तुम्हाला काय काम करायचं आहे जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती तात्काळ लवकरात लवकर हा पीक विमा जमा होईल सुद्धा कृषी मंत्र्यांच्या आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगण्यात आलं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी अधिकाऱ्यांपर्यंत त्या ऑफिसमध्ये गेल्या होत्या की सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळू लागला आहे, परंतु आम्हाला पीक विमा बँक खात्यावरती अजून पण जमा झाला नाही, पैसे आले नाही. यावरती सरकारच्या माध्यमातून मीटिंग घेऊन आता सांगण्यात आलं आहे की शेतकऱ्यांना या 4 कारणामुळे पीक विमा अजून पण जमा झालेला नाही. कोणते ते 4 कारणं असणार आहे आणि कोणत्या त्या जिल्ह्यामध्ये अजून पण पैसे जमा झाले नाही आणि शेतकऱ्यांचं नेमकं काय इथं काम करावं लागणार आहे जेणेकरून त्यांच्या बँक खात्यावरती हे जसं की पीक विम्याचे पैसे जमा होतील. तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो, तर बघा, जे शेतकरी 2 कामे करतील त्यांना तात्काळ त्यांच्या बँक खात्यावरती हा पीक विमा सोडला जाणार आहे. कारण की पीक विमा जो सोडण्यात येते सरकारच्या माध्यमातून सोडला नसतो, तर कंपन्यांना डायरेक्ट तिथे बँकेमध्ये डीबीटी मार्फत हे जसे की सरकार तुमच्या बँक खात्यावरती पैसे टाकत असतो, डायरेक्ट डीबीटी अंतर्गत म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर इथं तुमच्या अकाउंटमध्ये पैसे होत असतो. तर हा पीक विमा काही शेतकऱ्यांना मिळाला आहे, तर म्हणजेच इथं बोटावर मोजके इतक्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना बँकेवर खात्यावरती हे पैसे जमा झालेले आहे, परंतु लाखो शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी इथं संताप इथं झालेला आहे. तिकडूनच कंपन्यांची आता बघा, कंपन्या ज्या असतात तर त्या कंपन्यांच्या माध्यमातून सरकारने पैसे तर पाठवलेत, पण ह्या पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नेमका कोणत्या कारणास्तव जमा झाला नाही. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी जसं की भीती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांच्या चर्चा सुद्धा इथं होत आहे. शेतकरी इथं संताप इथं झालेला आहे. त्याच कारणास्तव इथं अनेक शेतकऱ्यांना पीक विमा खात्यावर येऊ लागला नाही. परंतु माझ्या या ठिकाणी तुम्हाला पीक विमा तुमच्या बँक खात्यात अजून पण या खात्यावरती आलेला नाही. तर तात्काळ तुम्हाला काय करावं लागणार आहे, कोणतं ते कारण असणार आहे, कोणती ते गलती असणार आहे, कोणत्या कारणास्तव तुम्हाला पीक विमा जमा झाला नाही. कारण की असं कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की 2 कामे केल्या तर तुमच्या बँक खात्यावरती हा पीक विमा लगेच जमा होईल. लगेच तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे. 15-20 मिनिटं लगेच गेल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे लगेच येतील. तर बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल आणि पीक विम्याची वाट बघत असाल, तर अजून पण तुमच्या बँक खात्याच्या वरती हे पैसे जमा झाले नसेल, तर तुमच्यासाठी अत्यंत तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे. ही 2 कामे पटकन करून घ्या. तर लगेच कृषी विभागाच्या माध्यमातून हे 4 कामे तुम्हाला सांगितल्या जात आहे. त्यामुळे तुम्हाला पीक विमा अजून पण खात्यावरती आला नाही, तर लगेच 15 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती हे पैसे येऊन जातील. जर का तुम्ही हे 2 कामे केले, 4 कामे केले आणि 4 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. सरकारपासून इथं जमा झालेले आहे पैसे, परंतु तुमच्या खात्यावरती हे पैसे अजून पण जमा झाले नाही. सरकारने निधीला जसं की मंजुरी दिली आहे, निधी वाटप सुद्धा केली आहे, पण अजून तुमचं ऑप्शन इथे पेंडिंगला असेल, म्हणून तुम्हाला हे पैसे जमा झाले नाही. संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं अशा प्रकारे सरकारने सांगितलेलं आहे. पीक विमा भरलेल्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. येत्या 2022 ते 2025च्या महिन्याच्या जसं की अवकाळी पावसापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकाचं नुकसान झालं आहे, सकट म्हणजे सरसकट त्यांना जमा झालेले आहे. तर सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा बँकेच्या खात्यावरती मिळू लागलेला आहे. परंतु आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा अजून मिळाला नाही. जर तुम्हाला तुमच्या खात्यावरती पीक विमा मिळाला नसेल, तर कोणती 2 कामे करायची आहे याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा न येण्याची 4 कारणे आता तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं आहे. अजून पण पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती आला नसेल, नेमकं काय करायचं हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगितलं आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या बाबतीत सर्वात मोठा घोटाळा झालेला आहे. पीक विमा अनेक जिल्ह्यांमध्ये अजून पण या ठिकाणी जमा झालेला नाही. या संदर्भातील शेतकरी वर्ग अजून पूर्णपणे सरकारवर इथं नाराज झालाय अशा प्रकारे दिसतोय. तर त्या ठिकाणी कारण इथं जवळपास 60% शेतकऱ्याचा पीक विमा या ठिकाणी बँकेत अजून पण जमा झालेला नाही. फक्त 40% शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती हा पीक विमा जमा झालेला आहे. मग आता यामुळे शेतकऱ्यांना नेमकं काय करायचं आहे हे आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या बँक खात्यावरती पैसे पीक विम्याचे आले नसतील किंवा पीक विमा अजून पण तुमच्या खात्यावरती जमा झालेला नसतील, ट्रान्सफर झाले नसेल, तर यावर अनेक शेतकऱ्यांचं इथं मिळून इथं काय करायचं आहे,
ते देखील त्यांनीच सांगितलेलं आहे. तर बघा शेतकऱ्यांना जवळपास त्या ठिकाणी 18 ते 19 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा आला नाही. मग शेतकरी इथं रागाला आला आहे आणि रागीवरला आहे. म्हणून इथं कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना फोन लावून आता या ठिकाणी विचारलं की नेमकं पीक विमा इथं तिकडून सोडलाय, परंतु आमच्या बँक खात्यावरती कोणत्या कारणास्तव इथं जमा झालं नाही. तर तशा प्रकारे हे पीक विम्याची कंप्लेंट देखील झालेली आहे. तर त्यांनी 4 कारणे सांगितलेली आहे. हे 4 कारणामधले तुम्ही हे 4 कारणे जर का सुधारली तर लगेच 15 मिनिटामध्ये सुधारल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होतील. तर बघा यावरती कृषी मंत्री तसेच त्या ठिकाणी आता राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे, केंद्राचे कृषी मंत्री त्या ठिकाणी शिवराज सिंग चौहान आणि देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. तुम्हीच आता ऐकायचं आहे. आता बघा या ठिकाणी कोणाला इथं कोणत्या वर्षाला इथं तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. 2022चा पीक विमा पण या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे. 23चा थकीत जो पीक विमा होता तो सुद्धा या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे. 24चा जो पीक विमा होता तो देखील 2024चा पीक विमा तुम्हाला इथं भरपूर शेतकऱ्यांना इथं जमा झालेला आहे. शेतकऱ्यांना कमी पीक विमा इथं मिळाला होता, त्यामुळे या ठिकाणी सांगण्यात आलं की तुम्हाला डबल पीक विमा जमा झालेला आहे. तर बघा इथं शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने कंपन्यांना या ठिकाणी पीक विम्याचे पैसे दिलेत का, असं या ठिकाणी आता पत्रकारांनी प्रश्न विचारला आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा झालेला आहे सुद्धा इथं सरकारचा प्रश्न विचारला गेला. कोणत्या जिल्ह्यांमध्ये अजून पीक विमा येणं बाकी आहे. शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांच्या जसं की आताच पीक विमा संदर्भातील एक महत्त्वाची बैठक घेतली. यामध्ये पत्रकारांनी पीक विमाबद्दल अनेक प्रश्न विचारले. यामधील पहिला प्रश्न असा विचारण्यात आला, म्हणजेच आपल्या जिल्ह्यांमध्ये 36 जिल्हे आहे आणि 36 जिल्ह्यांमध्ये सरसकट पीक विमा वाटप करण्यात येणार का, यावर मुख्यमंत्री काय उत्तर दिलं तुम्ही बघा. इथं लक्ष देऊन तुम्हाला माहितीला बघायचं आहे. तर पुढचा प्रश्न असा विचारण्यात आला, म्हणजे नेमकं कोणत्या पिकासाठी हा पीक विमा त्या ठिकाणी वाटप इथं झालेला आहे. तर बघा कोणत्या पिकाला किती पैसे दिले, तर बघा कोणत्या पिकासाठी किती हजार रुपये इथं दिलेले आहे आणि कशा प्रकारे हे वाटप झाला आणि कोणत्या कारणास्तव शेतकऱ्यांना पैसे आले नाही, हे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी स्पष्टपणे इथं ह्या प्रश्नांचं उत्तर देखील सांगितलेलं आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी आता कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र केलं जाणार आहे, तर बघा यामध्ये स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी पण यामध्ये सांगितलेले आहे. तर 2 महिन्याच्या पाठीमागे पीक विम्याचा मोठा घोटाळा झाला होता. तुम्ही पण शेतकरी मित्रांनो बातम्या इथं पाहिल्याच असतील. खरं म्हणजे आम्ही जसं की पीक विमा योजना बंद करण्याचा इथं जसं की तातडीवर आलो होतो असं सरकारने म्हटलं, परंतु अनेक शेतकरी असे पण आहेत ज्यांनी अजिबात चुकीच्या मार्गाने पीक विमा भरला नाही. एकदम जे त्यांच्या शेतीमध्ये नुकसान झालं ते खरोखर त्यांनी असेल तर तेच तिथं दाखवलं. अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला, त्यामुळे सरळ मार्गाने पीक विमा भरलेला असेल तर त्या शेतकऱ्यांनी कोणतेही अन्याय इथं होणार नाही आणि त्यांच्या खात्यावरती हा पीक विमा 100% जमा होणार आहे. तर बघा 15 जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडण्यात आलेला आहे आणि 15 जिल्ह्यांमध्ये जसं की आता भरपूरशा जिल्ह्यांमध्ये बाकी आहे. 15 जिल्ह्यांमध्येच हा पीक विमा मिळाला. तर जिल्ह्यांची लिस्टसुद्धा तुम्हाला मी सांगतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणतं काम तुम्हाला करायचं आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पेंडिंगसुद्धा दाखवत आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने अर्ज केला असेल तर त्यांना पीक विमा मिळणार नाही. 100% तुमच्या माइंडमध्ये ही गोष्ट तुम्हाला जसं की त्वरित करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. तर जिल्ह्यांच्या यादीमध्ये जसं की या ठिकाणी जिल्ह्यांची यादी 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यावरती पैसे येणार आहे. तर या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी कालपासून जमा होतो. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या पुढच्या जिल्ह्यामध्ये जसं की वाशिम जिल्ह्यानंतर अकोला, बुलढाणा, जालना, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे. सांगली या जिल्ह्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पीक विमा जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे गडचिरोली, चंद्रपूर ठिकाण आणि त्यानंतर सिंधुदुर्ग ठिकाण, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी या सर्व जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर येत्या 3 ते 4 दिवसाच्या आतमध्ये हे त्यांच्या खात्यामध्ये पैसे परंतु जमा केल्या जाणार आहे. पण आणि त्यांच्या खात्यावरती जमा झाले नसेल तर त्यांना काय करायचं, या ठिकाणी कृषी मंत्री जसे की शेतकरी कल्याण इथं मंत्रालयाचा एक टोल फ्री क्रमांक तुम्हाला जे इथं जारी करायचा आहे, तो क्रमांकावर कॉल करून शेतकरी सहजपणे त्यांचं तक्रार नोंदवू शकतात. जसं की इथं समस्या सांगू शकतात. जसं की टोल फ्री क्रमांक, तो नंबर तुम्हाला मी सांगतो बघा, 1447 नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विमा संदर्भातील ह्या जसं की तुम्ही तक्रार करू शकता, कधी पीक विमा येणार या संदर्भातील तुम्ही त्यांना कॉल करून जसं की तुमच्या समस्येचं समाधान तुम्ही या नंबरवरती करून तुम्ही विचारू शकता. तर अशा पद्धतीने कृषी विभागाचा हा नंबर आहे. तर यावरती तुम्हाला नक्कीच कॉल करायचा आहे. कोणत्या जिल्ह्यातनं आपल्या व्हिडिओला बघता
किती पीक विमा तुम्हाला जमा झाला ते देखील तुम्हाला सांगायचं आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.